आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. करेल. कुकिंग मध्ये ना एक्सपर्ट आहे ती. कर हा, तू पण त्या सईचंच कौतुक कर. ते सगळे जसे तिला डोक्यावर घेऊन नाचतायत ना, तूही तेच कर. अरे मॅम, पण मी तर फक्त फॅक्ट सांगितलंय तुम्हाला. मला हेच तर कळत नाहीये, मीठ घातलेलं असून सुद्धा मोदक इतके चांगले झालेच कसे. अरे वा सई, छान आहे तुझी रूम. अगदी तुझ्यासारखीच आहे, साधी नीटनेटकी. देवांश सरांना सुद्धा अगदी भडक गोष्टी आवडत नाहीत. त्यांना सुद्धा साधं सरळ सुंदर आयुष्य जगायला आवडतं. मामा उभा काय, बस ना. तू पण बस. हो बसते. मग सई, तुला अगदी योग्य जोडीदार मिळालाय बघ. तुमचे विचार जुळतात, देवांशराव तुला समजून घेतात. अगं आयुष्यामध्ये आणखीन काय हवं असतं. मामा, मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलंय म्हणून मला असा नवरा मिळाला. बरं ते असू दे. मला तुला हे सांगायचं होतं किंवा विचारायचं होतं. उद्या तू घरी येशील? का रे, काही झालंय का? नाही म्हणजे मी गेल्यानंतर मामी काय बोलली का तुला? आम्ही तर काय ती बोलतच असते. आणि त्या घरी गणपती येत आहेत ना, म्हणून विचारलं मी. आणि ताई तुझी आठवण काढत होती ग. कसं आहे ना की तू असल्याशिवाय सण हा सण म्हणून साजराच होत नाही. तू आलीस की कसं चैतन्य निर्माण होतं. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे उद्या अनंत बोजेवार सर घरी येत आहेत. काय? काका येत आहेत उद्या? खास तुला भेटायला. मग तर मी उद्या नक्की येणार. आणि ते देवांशरावांच्या वाढदिवसाच्या वेळेला तुला 5 तोळे सोनं द्यायचंय ना, त्याची पण सोय झाली. सोय झाली म्हणजे? पैशाची सोय झालीये. आता सोनं खरेदी करायला कधी जायचं तेवढं सांग. काय? अरे पण इतके पैसे कुठून आणलेस तू? नाही म्हणजे मामी आणि नको काळजी करूस, मी केली सगळी सोय. मामा, थँक्यू सो मच. आता आभार मानून मामाला परक कर. तसं नाहीये रे, तू हक्काचा आहे म्हणून तुला मदत मागायला आले ना. तुला माहित नाही मला किती टेन्शन होतं. तुझ्यामुळे माझ्या डोक्यावरचं ओझं कमी झालंय. सई, तुझा मामा जो स्तर जिवंत आहे ना, तो स्तर तुला कुठलीही काळजी करायची गरज नाहीये. खरंय. ताई, घर किती सुंदर आहे. बेडरूम्स खूप मस्त आहेत. ताई, मी ना मगाशी मस्करी करत होतो. मला जेन्युइनली तुझी खूप आठवण येत होती. हो का? तू घरी ये ना. नक्की येऊ? हो हो नक्की. येते उद्या. बरं चल, मी निघू आता. हो, उद्या मी येते. भेटू आपण. बाय ताई. बाय. बरं तुम्ही व्हा पुढे, मी आलेच. अगं ठेव ते आधी. चल चल, ये आमच्या बरोबर बस. इथे पूर्ण दिवस काम काम. यांना बघ कसे खातायत आपले नुसते. बस, छान गप्पा मारूया. काय रे देवा? करेक्ट आहे. बरं जानकी, आज रात्री बाप्पाजवळ मी थांबणार. अहो काही काय बोलताय तुम्ही? ओ नाही नाही, आता हे वय का तुमचं? तुम्हाला झेपत नाही जागरण वगैरे? अजिबात नाही. बाप्पाजवळ मी बसीन. मी आहे ना. नको नको जानू, नको. हा, तू पण दमलीये सगळं. गणपती येणार म्हणल्यावर 8-10 दिवसाआधीच तुझी सगळी धावपळ सुरू होते. तू नको, तू आराम कर. अरे दादा, मी काय म्हणते, माझ्याकडे ना एक बेस्ट आयडिया आहे. आपण सगळे मिळून जागूया का? खूप मजा येईल. लाईफ मध्ये पहिल्यांदा रिया कामाचं बोललीये. काही कामाची गोष्ट नाहीये ही. रात्रभर सगळे जागू आणि दिवसभर सगळे पेंगू. हा
हसताय काय तुम्ही काय हो? अगदी करेक्ट आहे. मलाही जागरण झेपत नाही. माझं मॉर्निंग रुटीन डिस्टर्ब होतं त्याने. देवांश, मला वाटतं बाप्पा बरोबर तू थांबलास तर बरं होईल. मला आवडेलच. आय मीन माझी इच्छा होतीच तशी, पण तुम्ही सगळे डिस्कस करत होता म्हणून मी काय बोललो नाही. मला तर आवडतच. रात्रभर असं शांतपणे बाप्पासमोर बसून राहायचं आणि मग त्याच दिव्याने बाप्पाचं उजळलेलं रूप बघायचं. काय फिलिंग असते ना, कमाल. मला खूप आवडतं. ठरलं तर मग देवांशच आज रात्री इथे थांबे. ओके, चला. म्हणजे आजची रात्र तरी सई देवांश पासून दूर राहील. अरे जर देवांश थांबणार असेल बाप्पाजवळ तर सईला त्याची सोबत करू दे. तसं ह्या वर्षी दोघांचा एकत्र पहिला गणेश उत्सव आहे ना. सई तुला चालेल ना बाळा? म्हणजे थकली नाहीयेस ना तू? नाही आई, मी अजिबात नाही दमलेले. आणि मामाकडे असताना आम्ही करायचो ना जागरण, त्यामुळे मला आवडेल. जागरण फक्त बाप्पासाठी करताय हे लक्षात असू द्या म्हणजे झालं. नाहीतर तुम्हाला दोघांना फटके मारी ना. चला लवकर झोपायला वरती लगेच. हो चला चला, आता सगळ्यांनी झोपायला जाऊया. चला बरं, देवा आणि सई समईकडे नीट लक्ष द्या. तेल आहे की नाही बघा आणि दिवा विजू द्यायचा नाही. आणि तुम्हाला खूप झोप आली तर मला सांगा, मी येऊन बसेल. मी पण हा, यू डोंट वरी. आम्ही आहोत ना, आम्ही बघतो सगळं. ते तुम्हाला नक्की जमेल ना जागरण करायला? नाही म्हणजे जर तुम्हाला थकल्यासारखं वाटत असेल, वरती जाऊन झोपायचं असेल तर निवांत जा. मी आहे इकडे, मी बघतो सगळं. सर, मला ना सवय जागण्याची. आणि मामाकडे असताना आम्ही करायचो जागरण. खूप मज्जा यायची. मामा भजन करायचा, मी आणि वरून मिळून टाळ वाजवायचो आणि त्याच्यासोबत भजन म्हणायचं. वा, आमच्या इथे पण मी, ओमी, रिया आम्ही सगळे असे आलटून पालटून इथे जागरण करायचो. आणि तुम्हाला माहिती आहे, ज्या दिवशी ओमी आणि रियाचं टर्न असायचं ना इथे जागरण करायचं, त्या दिवशी रात्री सगळे मोदक गायब. सर, तुम्ही उगाच त्यांच्यावर नाव ढकलताय. तुम्ही पण काही कमी नाही आहात. आजच बघितलं तुम्ही मोदक